पारंपरिक शेतीला दूध व्यवसायाची जोड कशी द्यायची, पशुपालन, स्वयंरोजगार कसा मिळवायचा, आर्थिकदृष्ट्या शेतीतील संधी, योगा, मेडिटेशन अशा अनेक विषयांचे आकर्षण यंदाच्या नाशिक जिल्ह्यात भरलेल्या कृषी प्रदर्शनाचे आहे। 24 ते 28 जानेवारीपर्यंत हे शिबिर नागरिकांना बघायला मिळणार असून या प्रदर्शनात परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहज योगा, ध्यान, धारणा, मेडिटेशन यांच्यातर्फे येथे स्टॉल लावण्यात आलाय। दैनंदिन जीवनातील सहज योगाचे फायदे आणि त्याबाबत योग्य मार्गदर्शन सहज योग ध्यानधारणा केंद्राच्या वतीने करण्यात येत आहे। परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहज योग ही आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याची एक सोपी पद्धत आहे। प्रत्येक मानवाच्या माकड हाडामध्ये ही कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेत 3.5 वेटोळे घालून बसलेली असते। माजीच्या परम कृपेत सहज योगद्वारे ती जागृत करून साधकांचा सर्वव्यापी पंचतत्वातील परमेश्वरी शक्तीशी योग घटित होतो। यामुळे साधकाला स्वतःच्या व्यक्ती विकासापासून आध्यात्मिक, सामाजिक विकासापासून ते शेतीतील उत्पन्न वाढवण्यापर्यंत लाभ होतो। मानवाची वैचारिक उन्नती होऊन तो सकारात्मक जीवनशैलीने जीवन जगत राहतो व आपली प्रगती साधतो। कुंडलिनी जागृत झाल्यावर टाळू भागावर आणि तळहातावर थंड चैतन्य लहरींची जाणीव होते आणि निर्विचार अवस्था प्राप्त होते। तसेच आंतरिक शांतीची अनुभूती होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। जय श्री माताजी। सर्व नाशिककरांना मी आवाहन करते की त्यांनी डोंगरे वसतिगृहाला नक्की या, कारण इथे श्री माताजींचं सहयोगा मेडिटेशनचं आपण स्टॉल लावलेलं आहे। भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष म्हणून सर्व नागरिकांना माझं प्रेमाचं आव्हान आहे की आपण डोंगरे वसतिगृहाला अवश्य भेट द्या आणि सहयोगाच्या स्टॉललाही भेट द्या। मी हे आग्रहाने का सांगत आहे, कारण मी स्वतः एक सहयोगिनी आहे आणि सहयोगिनी असल्यामुळे माझ्यामध्ये व्यक्तिमत्व विकासाचा जो बदल झालेला आहे आणि माझ्या जी आध्यात्मिक उन्नती झालेली आहे ते आपण सर्वांनी बघितलेली आहे आणि ती उन्नती, तो प्रकाश, जो कुंडलिनीचा प्रकाश आहे तो मला फक्त माझ्या गुरूंमुळे, आदिशक्ती माताजींमुळे मिळालेला आहे आणि ह्या शक्तीचा विनामूल्य लाभ आम्ही आज डोंगरे वसतिगृह येथे देतो आहोत। तरी तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या आणि तुमच्या जीवनाचा कायापालट करा। मी स्वतः एक साधी गृहिणी होती आणि आज गृहिणीची समाज कार्यकर्ती झालेली आहे। आपल्या संस्थेच्या माध्यमातून आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून मी अनेको कार्य आज केलेले आहेत। गोरगरिबांची सेवा असेल, सहयोगा प्रचार प्रसार असेल किंवा महिलांसाठी सक्षमीकरणाची उपक्रम असतील, हे सगळे आपण माझ्या सहवासात राहून अनुभवलेले आहेत आणि हे सर्व फक्त माझ्या ध्यानधारणेमुळे मला शक्य झालेले आहे। तर ह्या ध्यानधारणेमुळे हे का शक्य होतं, तर आपल्यातलं आत्मबळ वाढतं। आपल्या शरीरात 7 चक्र आहेत, 3 नाड्या आहेत आणि याच्यात जे देवी देवता बसलेले आहेत त्यांचे परम आशीर्वाद आपल्याला मिळतात। ध्यानधारणेने आपला माइंड संतुलित राहतो। आपण क्षमा केल्याने, मधुर बोलल्याने आपले रिलेशन स्ट्रॉंग होतात आणि आपली बौद्धिकतासुद्धा सुंदर होते, तीक्ष्ण होते आणि आपल्या ह्या बौद्धिकतेने आपण आपल्या जीवनात जो काही अभ्यासक्रम करीत असतो त्याच्यातही आपण यशस्वी होतो आणि हा स्वतः अनुभव मी घेतलेला आहे। सहयोग मेडिटेशन हा श्री निर्मलादेवी माताजी यांनी प्रस्थापित केलेला आहे। त्याच्यावर त्यांनी संशोधन करून सिद्ध करून दाखवलेलं आहे की सहयोग ह्या मानवी शरीरामध्ये कुंडलिनी शक्तीमध्ये स्थापित असतो। ही कुंडलिनी शक्ती आपण जागृत केली तर आपल्याला सहयोगाचं ज्ञान आणि सहयोग आपल्याला मिळून आपण मानवी जीवनामध्ये ताणतणाव कमी करू शकतो। तसेच मनशांती, आनंद, समाधान आपण मिळवू शकतो आणि आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा चांगली करू शकतो। आणि हा खरोखरच सहयोग मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून करत आहे। त्यामुळे मी आजही शासकीय सेवेमध्ये पशुसंवर्धन विभागात काम करत होतो। मी सेवानिवृत्त होऊन गेल्यानंतरसुद्धा मला कुठल्याही प्रकारचे आजार किंवा व्याधी अद्यापही नाहीत। त्याचं कारण एकच आहे की मी दररोज मेडिटेशन हे 10 ते 15 मिनटं नियमित करत असतो। त्यामुळे माझी कुंडलिनी शक्ती जागृत होऊन माझे 7ही चक्र, 3 नाड्या ह्या प्रज्वलित होत असतात आणि त्यांना माताजी आशीर्वादित करत असतात आणि त्याचबरोबर माझं ताणतणाव कमी होऊन दैनंदिन जीवन आणि वैवाहिक जीवन तसंच माझे व्यावसायिक आणि नोकरीचं जीवन हे सुद्धा सुखकर आणि यशस्वीरित्या पूर्ण मी करू शकलो। त्यामुळे मी सर्वांना या निमित्ताने निवेदन करू इच्छितो की आपण सगळ्यांनी हा सहयोग स्वीकारावा आणि सहयोग केल्यानंतर आपण आपल्या मानवी जीवनाचं उत्थान करावे। नाव रवींद्र गुजर,
मी गेल्या 35 वर्षापासून सहयोग करतो आहे आणि सहयोगात आल्यापासून मला सर्व प्रकारचे फायदे झालेत. शारीरिक फायदे झालेत, पारिवारिक फायदे झाले, शैक्षणिक लाभ मिळालेत, शैक्षणिक उन्नती झाली. जी ट्रेस असतो ट्रेस रिलीज झाला आहे आणि एक व्यक्तिमत्व विकासात मला सहयोगाचा श्री माताजींच्या ध्यानाचा खूप खूप फायदा झाला आहे. जय श्री माताजी. मी गेल्या 10 वर्षापासून सहयोग करत आहे. सहयोग म्हणजे मुख्य म्हणजे माणसाचे विचार हे थांबतात आणि त्यामुळे माणसाची दिवसेंदिवस प्रगती वाढत जाते आणि नुकसान असं काही नाही. नुकतेच गोविंदनगर येथे सौ शीतलताई विसावे यांच्या माध्यमातून परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी चौक क्रमांक 4 असे नाव देऊन चौकातील फलकाचे अनावरण देखील करण्यात आले. शीतलताई 1995 सालापासून सहज योगा मेडिटेशन करीत आहे. त्या उच्च शिक्षित असून NGOच्या माध्यमातून काम करीत आहेत. ताई BJPच्या उच्च पदावर राजकीय वाटचाल करत आहेत. त्यांचे मिस्टर डॉक्टर संजय विसावे हे पशुसंवर्धन खात्यात उपायुक्त पदावर आहेत. संपूर्ण परिवार सुद्धा ताईंसोबत सहज योगा मेडिटेशन करत आहे. या मेडिटेशन पद्धतीचा अनेक प्रकारे लाभ घेत आहेत. म्हणून त्या गेली अनेक वर्षांपासून शाळा कॉलेजमध्ये समुपदेशन करीत आहेत. सेंटरच्या माध्यमातून सहज योगाचा विनामूल्य प्रचार प्रसारही करत आहेत. नाशिककरांनी या सहज कृषी स्टॉलला एकदा आवर्जून भेट देण्याचे आवाहन नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना केले. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.